झूठों ने झूठों से कहा है सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो। घर के अंदर झूठों की मंडी है, दरवाजे पे लिखा है सच बोलो। मी विनोद इंगळे जुडग्यावरून माझं बांधकाम काम करतो मी। तर आमचा लाभ भेटत नाही आम्हाला आणि आमचं जे काम आहे ते होत नाही आणि 2013 पासून आमची पुस्तकं आहेत, आम्हाला तो लाभ कोणताच भेटत नाही आणि रेणू पण होत नाही। आम्ही लई ठिकाणी फिरलो पण आमचं काम काय होत नाही। मग ते आता इतर लोकांना सर्व लोकांना भेटते पण आम्हाला भेटत नाही तो लाभ। 2013 चे 23 पर्यंत रेन्यू केलेले तरी आम्हाला लाभ भेटत नाही। याची कारवाई करायला पाहिजे म्हणून। आम्हाला डायरेक्ट युरिया करतो जो काम करणार आम्ही काम करायचं खरं करायचं आणि जे बिगर काम करणार त्यांना भेटू राहिलं, आम्हाला नाही भेटू राहिलं। 2024 पर्यंत पुस्तक रेन्यू अशी पावती दाखवली, पुस्तकाला लावली तरी प्रत्येक वेळी पुस्तक रेन्यू करायला 100-150 रुपये खर्च करून रोजंदारी बुडवून प्रत्येक वेळेस आदर झालोय तरी आमचं काम होत नाही। जिथे पण गेलो का ते सगळे म्हणतात होऊन जाईल पण लावलेलं आहे पण काही होत नाही। 500 रुपये आम्ही देतोय, त्यानंतर सोमनाथ यशवंत सोनवणे यांना 300 रुपये दिलेले आहेत आणि तरी आमचं कुठलंही काम होत नाही। हो, आता कोणाचे पाय धरायचे आम्ही? हो, ते सांगतात दादासाहेब करून देतील, दादासाहेब करून देतील। कोणत्या दिवशी दादासाहेब करून देतील? आम्ही कुठं जायचं सांगितलं प्रोसिजर चालू आहे, होत आहे अजून प्रोसिजर होत नाही। जसे आहेत OTP राहणार थोडे हे बांधकाम योजनेचं कार्ड आहे आमचं 2013 पासून ते आजपर्यंत झालेलं नाही। आम्हाला कोणताही लाभ मिळाला साहेबांकडे गेलो होतो, ते 4 वेळेस नाशिकलाही जाऊन आलो पण आमचा कोणताही कामाचा लाभ मिळत नाही आणि हे सगळे तोंड पाहून कामं चालत आहेत। थोडक्यात जेवढे जे ओरिजिनल कारागीर आहेत त्यांना लाभ मिळत नाही, जे डुप्लिकेट आहेत त्यांना लाभ मिळतो। 2013 ची फॉर्म भरून आमचे रेन्यू होत नाही, भाडं पण रेन्यू होत नाही। पुस्तकांना डायरेक्ट म्हणजे 2019 ते 2024 पर्यंत रेन्यू केलेल्या पावत्या आहेत आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं 19 आता म्हणतात ते रेन्यू झालेले नाही, जेव्हा रेन्यू केलेले होते ना आता म्हणतात रेन्यू झालेले नाही। त्यामुळे आम्हाला आता काय करायचं ते समजून आम्ही शेतकरी साहेबांना त्याला धरलेले आता ते आमचं काम करून देणार। 6 महिन्यापासून मी या कामासाठी जडतोय। 4 ते 5 वेळेस नाशिक जाऊन आलो, 2-3 वेळेस कृषी साहेबांच्या ऑफिसला जाऊन आलो। कृषी साहेब म्हणतात होते काम मार्गही लागत नाही। विनोद एकनाथ इंगळे, मी जुडे गावातून आहे। तर आम्हाला आमचं कोणताही लाभ भेटत नाही आणि आमचं जे कार्ड आहे ते रेन्यू पण होत नाही 4 वर्षापासून। ते म्हणताय 2024 पर्यंत रेन्यू दाखवलं त्यांनी, ते आता म्हणताय की तुम्ही परत रेन्यू करावं लागेल पण ते होत पण नाही। जो लाभ आहे तो जो मेन कारागीर आहे त्याला भेटत नाही। दुसरं ते तुम्ही पैसे तयार करायला सादर करा असं म्हणत तुमचे पैसे कोणते आधार कार्डवर मेसेज पण पडलेले आहेत मोबाईलमध्ये, मेसेज पण आले आमचे आणि आम्ही फॉर्म भरण्यासाठी 2-3 वेळेस 300 रुपये दिले आणि अध्यक्ष लोकांनीच खाऊन घेतलं, काम पण करत नाही। अध्यक्ष पैसे काढण्याचं काय हे अशी गंमत झालेली